नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 15 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेताची आई लीलाला विचारते, काय झालं? लीलाचा शब्द होता ना? मग सांग, लावशील का एजेचं लग्न श्वेताशी? त्यावर लीला बोलते, तुम्ही सांगितलं एजेंवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. तुम्ही त्यांच्यावर केलेली तक्रार मागे घेतली तर मी एजे आणि श्वेताचं लग्न लावून देईन. पण श्वेताची आई म्हणते, माझा विश्वास नाही यावर. त्यावर लीला सांगते, हीच गोष्ट तुम्हाला आजींनी सांगितलं तर पटेल ना? मग आजी आल्यावरच बोलू. लीला तिथून निघून जाते. लीला बाहेर येते आणि आजीला फोन लावते, पण तो फोन दुर्गा उचलते आणि सांगते, आजी कोणाशीच बोलू शकत नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. आजी देवाचा धावा करत बसलेल्या असतात. दुर्गा आजीजवळ एक लीलाचा फोन आहे असं सांगते. आजी तो फोन घेतात. लीला आजींना बोलते, मला फक्त तुमच्या एकट्यांशीच बोलायचं आहे. त्यावर दुर्गा निघून जाते. लीला आजींना हॉस्पिटलला यायला सांगते. आजी देवाचे आभार मानत हॉस्पिटलला जायला निघतात. इथे प्रमोद आणि विराज एजेला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण काहीच होत नसतं. त्यांनाही माहीत असतं श्वेता तक्रार मागे घेईल तरच एजे सुटेल. किशोर इथे एक फोन करतो आणि बोलत असतो, माझ्यावर इतके आरोप झालेल्या मुलीशी मी तरी लग्न केलं नसतं. एजे खरंच श्वेताशी लग्न करेल का असं वाटतंय का तुम्हाला? आजी हॉस्पिटलला येतात. लीला आजींना सांगते, श्वेताशी एजेंना लग्न करावं लागेल. ती आजींना सर्व प्लॅन समजावून सांगते, पण आजींना मात्र खूप टेन्शन येतं. पण एजे सुटणार म्हणून आजी तयार होतात. आजी श्वेताजवळ येतात. त्या श्वेताजवळ बसत बोलतात, मी आणि लीला हॉस्पिटलच्या बाहेर जाण्याआत तू तुझी तक्रार मागे घेतली पाहिजे. तुझ्यामुळे तो जेलमध्ये राहिला आणि हे मी कधीच विसरणार नाही. श्वेताही बोलत असते, मलाही वाईट वाटलं असं बोलते आणि एजेवरची तक्रार मागे घेते. त्यामुळे एजेची सुटका होते. कमिशनर एजेला सांगतात, तुमची निर्दोष सुटका झाली. श्वेताने तिची तक्रार मागे घेतले. त्यावर एजे म्हणतो, माझ्या मुलांमुळे सर्व शक्य झालं. पण कमिशनर साहेब सांगतात, हे सर्व तुमच्या बायकोची कमाल आहे. त्यांनी तुमची सुटका केली. तुम्ही लकी आहात. एजेंना या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. इथे श्वेताला भेटायला यश आणि रेवती येतात. यश बोलत असतो, आजींनी पाठवले मला डिस्चार्ज कार्डचे सर्व फाईल्स कंप्लीट करायला. रेवू बुकेमधील कॅमेरा काढते आणि बुके वगैरे पिशवीत टाकून निघून जाते. लीला पोलीस स्टेशनला येते. एजेंना बाहेर बघून लीला खूप आनंद होतो. कमिशनरही बोलतात, आम्हाला विश्वास होता तरीही आम्हाला तुम्हाला लॉकअपमध्ये ठेवावं लागलं. एजे लीलाला थँक्यू म्हणत सांगतो, तू अजून कोणता प्रॉब्लेम क्रिएट नाही केला म्हणजे झालं. लीलाला आठवतं तिने श्वेताला प्रॉमिस केलेलं असतं. लीला एजेसोबत गाडीत बसते आणि घरी निघून जाते. एजे घरी येतात. दुर्गा एजेचं औषण करते आणि एजेला आत घेतात. आजी देवाचं दर्शन करूयात असं सांगतात. यश आणि रेवतीने त्यांचं काम पूर्ण केलेलं असतं, पण हीच गोष्ट सर्व किशोरने ऐकलेली असते. आता किशोर पुन्हा नवीन काय कारस्थान करणार आणि लीला त्यातून कसा मार्ग काढेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.